श्री स्वामी समर्थ। तर तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद, कारण का तुम्हाला माझे व्लॉग आवडतात आणि तुम्ही आवडीने छान छान कमेंट करता त्यासाठी। आणि आजचा व्लॉगसुद्धा तुमच्याबरोबर छान असा शेअर करते। तर चला, तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। आज आहे शनिवार आणि दरवर्षीप्रमाणे मी सॅटर्डेलाच देवीचे जे उत्तर पूजा आहे ती करते। त्याचं कारण म्हणजे माझ्याकडे वैभवलक्ष्मी मातेची पूजा असते आणि वैभवलक्ष्मी माता आणि महालक्ष्मी माता ही एकच आहे, त्यामुळे मी सॅटर्डेलाच उत्तर पूजा करत असते। आता सगळ्यात अगोदर मी देवीला अगरबत्ती लावली, त्यानंतर घंटा नाद केला, त्यानंतर ना अक्षदा वाहते येते, देवीला पुन्हा माझ्या घरी ये असं आमंत्रण देते आणि तुझं वास्तव्य माझ्या घरीच राहू दे, पण ही पूजा माझ्या हातनं वर्षानुवर्ष हो ही प्रार्थना करायची, हळद कुंकू व्हायचा। त्यानंतर गणूबाप्पाला आपण पहिले स्थापन केलेलं असतं, त्यामुळे त्याला पहिले आंघोळ करायची, छान त्याला त्याच्या जागेवर ठेवून द्यायचं जिथे आपण गणूबाप्पा ठेवतो तिथे, किंवा सुपारीची पूजा केलेली असते सुपारीसुद्धा अभिषेक करायचा आणि जिथल्या तिथे ठेवून द्यायची। त्यानंतर ना मी वैभवलक्ष्मी मातेचं उत्तर पूजासुद्धा करत होते, त्यामुळे ते सगळं जे मूर्त्या आहेत त्यांना मी तांबणामध्ये आंघोळीला घेतलं आणि ते कळशातलं पाणी वगैरे साईडला काढलं आणि जिथे मी लक्ष्मी मातेची पूजा करते तिथे छान तांदूळ ठेवून तिथे पूजा करणार, म्हणजे दररोजची असते ती। आणि दररोजची माझी पूजेची मांडणी वेगळी असते। जेव्हा काही स्पेशल सणवार असतो तेव्हा मी देवघरामध्ये असा पाट मांडते आणि त्याच्यावर ती पूजा मांडत असते। तर दररोजची पूजा कशी म्हणते हे सुद्धा शेअर करेल। आता दोन्हीही मूर्त्यांवर अभिषेक करून छान त्यांची पंचोपचार पूजा करून घेतली। त्यानंतर ही वेणी, ही जे पहिले उपकार मी मानले त्याचं कारण म्हणजे या वेणीमुळे तुम्ही मला ओळखायला लागले आणि मी तुम्हाला ओळखायला लागली आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात हे मला समजायला लागलं आणि भरपूर काही 2 ते 3 दिवसात माझ्या आयुष्यात बदल झाला। त्यानंतर ना हा मुखवटा मी काढून घेतला, त्याच्याकडे सुद्धा मन भरून बघितलं। खरंच मला ना आता हा सगळा नजारा व्हिडिओमध्ये दिसेल पण समोरून अनुभवायला पुढच्या वर्षीच मिळेल। आता हे सगळं निर्माल्य मी काढलेलं आहे, वस्त्र मी स्वच्छ क्लीन करून ठेवते आणि मी दुसऱ्या वर्षीसुद्धा वापरते। चांगले व्यवस्थित ठेवले का ते पुढच्या वर्षीसुद्धा वापरता येतात। आता हे पाणी आपण झाडांना घालू शकतो, पिंपळाच्या झाडाला, किंवा नदीमध्ये विसर्जन करायचे। तांदूळ आपण नदीमध्येच विसर्जन करायचे, फक्त तांदूळ आणि नारळ पाण्यामध्ये सोडायचं, बाकी सर्व आपण जे आहे ना ते निर्माल्य पात्र असतं नदीजवळ तिथे निर्माल्य पात्रामध्ये घालून द्यायचं। त्याबरोबर कोणतीही प्लास्टिक पिशवी जाणार नाही ह्याची दक्षता घ्यायची। त्यानंतर स्वामींना छान स्थापन करून घेतलं, आरती केली, नैवेद्य साखरेचा दाखवला आणि इथे छान आपली पूजा झालेली आहे। आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा। त्यानंतर ना इथे तांदूळ आहेत, हे आपण गोड काहीतरी बनवू शकतो कुंचम सेवेमधले। हा नारळ आहे प्रसादाचा आहे, विसर्जनचा वेगळा आहे, पानं फुलं विसर्जनला जातील। त्यानंतर हे पाणी ना घरामध्ये शिंपडायचं, घरामध्ये लक्ष्मीचा वास छान राहतो। तर चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता